तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मिरची बाजारात गेल्या वर्षापेक्षा निम्मीच आवक, आतापर्यंत 1.5 लाख क्विंटल आवक झाली। 2 लाख क्विंटलचाही टप्पा पार होणे शक्य नाही। राज्यात वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे सर्वेक्षण होणार, अल्पसंख्याक मंत्रालयाचा निर्णय, बेकायदा कब्जे उघड होणार, यापूर्वीच्या सर्वेक्षणावर आक्षेप। विकेल ते पिकेल फॉर्म्युल्यावर भर, कृषी क्षेत्रातील आर्थिक सुधारणांसाठीच्या समितीचे कामकाज सुरू, पर्यायी पिकांचे धोरण तयार करणार। सर्व पिकांना हमीभाव, कृषी यंत्रासाठी अनुदान द्या, शेतकऱ्यांची अर्थसंकल्पाकडून अपेक्षा। सरकारने सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावाच, शिवाय पिकांचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होणार नाहीत, असे आयात निर्यात धोरण ठरवावे, शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा। 40गाव विभागात कापूस खरेदी, CCI कडून 25,000 क्विंटल कपाशीची खरेदी, जागा नसल्याने 8 दिवस खरेदी थांबवली, दररोज 40 वाहनांची आवक। खडकवासला कालव्यातून हवी 2 आवर्तने, शेतकऱ्यांची पाणी व्यवस्थापनासाठीची मागणी वाढताच केळीचे दर तेजीत, प्रति क्विंटलला मिळतोय 2100 रुपयांपर्यंतचा भाव। 3,500 केळींच्या बागा शिल्लक आहेत, केळीला लागवड खर्च जास्त प्रमाणात लागतो, त्या मानाने सध्या मिळत असलेला भाव समाधानकारक आहे। जूनमध्ये 800 रुपयांचा दर मिळत होता। तूर, हरभरा, वाटाणा आयातीचे विक्रम, एका वर्षात आयात दुप्पट, आयातीचा लोंढा सुरू। केंद्राने मोकळीक दिल्याने देशात मागील वर्षभरात कडधान्य आयात दुप्पट झाली। तूर, उडीद, हरभरा, पिवळा वाटाणा आयातीने तर विक्रम केले आहेत। धान खरेदीला मुदत वाढ, 31 मार्चपर्यंत सुरू राहणार केंद्र, नोंदणीत वाढ झाल्याने घेण्यात आला निर्णय, बोनसमुळे फुगला नोंदणीचा आकडा। नागरिकांना गुड न्यूज, पेट्रोल डिझेल स्वस्त होण्यासह कर सवलतीची शक्यता, आरोग्य सुविधा व स्वस्त करेही मिळणार। दुधाळवर विर्जन पोर्टल खोरेना, अर्ज स्वीकारणे बंदच, गरजू शेतकरी वंचित। 2018 मध्ये ज्या शेतकऱ्यांना दुधाळ गट मंजूर झाले होते त्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही, गडचिरोली पंचायत समितीतील प्रकार। केळी पीक विमा प्रस्ताव मंजुराच्या प्रतीक्षेत, जळगाव जिल्ह्यात केळीची वाढलेली लागवड, वाढीव क्षेत्र अमान्य करीत कृषी विभागाने केळी पीक विमा प्रस्तावासंबंधी यंदाही किंवा 2024-25च्या हंगामात घोळ घातलाय। 40गाव तालुक्यात कापूस खरेदी केंद्र वाढवा, अचानक खरेदी बंद केली, माल साठवण्यात जागेचा अभाव, पूर्वसूचना नसल्याने शेतकरी संतापले। हमीभावाने तूर खरेदीसाठी 16 केंद्रांचा प्रस्ताव, लातूर जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्रांची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत वाढवली। 6 जिल्ह्यांच्या खरेदी उद्दिष्टांना कात्री, सोयाबीन खरेदीत प्रतिसाद मिळालेल्या 6 जिल्ह्यांना वाढ, नोंदणीसाठी मुदत वाढीची गरज। विहिरीसाठी मोजावे लागतायत 50,000, धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन नाही, रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही। कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून सबसिडी द्या, विदर्भातील शेतकरी नेत्यांच्या अपेक्षा। अमेरिकेच्या बाजारावरच भारतातील कापसाचे भाव का ठरतात, विजय जावंदिया यांचा सवाल। पांढऱ्या सोन्याचे आगार असलेल्या सेलूमध्ये कापसाच्या भाववाढीची अपेक्षा फोल, इतर जिल्ह्यातूनही सेलूत कापूस विक्रीसाठी 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली। भंडारा जिल्ह्यात जंगली जनावरांच्या उपद्रवाने तूर गेली, पीक वाचवण्यासाठी शेतकरी हतबल, पाणी देताना अंगाचा थरकाप, रात्रीच्या वीज पुरवठ्याने सिंचनासही कात्रीत। परभणीत 65 कोटींचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी। लाखो ग्रामस्थांना PR कार्डची प्रतीक्षा, राज्यातील 37,000 गावात ड्रोन सर्वे, 13,041 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार, केंद्राची स्वामित्व योजना। आता CM श्री शाळा योजना राबणार, गरिबांची पोरं स्मार्ट क्लासरूममध्ये गिरवणार धडे, शिक्षण विभागाकडून 80 शाळांचा प्रस्ताव सादर। यंदा गोड द्राक्षांची प्रतीक्षा, अवकाळी पावसाचा उत्पादनाला फटका, हंगाम महिनाभर लांबणीवर जाणार।
सर्व पिकांना हमीभाव व कृषी यंत्रासाठी अनुदान द्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। अर्थसंकल्पातून सरकारने सर्वच पिकांना हमीभाव देण्याची तरतूद करावी। हमीभावाने बाजाराच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात। फळ पिकांसाठी शीतगृहांची सुविधा वाढवावी। तसेच नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद देखील करावी। शेती अवजारे आणि यंत्रासाठी अनुदान वाढवावे। तसेच सौर जोड वीज जोडणीला गती द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। परराज्यातील महिलाही ठरल्या लाडक्या बहिणी। सोलापूरमध्ये गुन्हा दाखल। खोट्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज भरल्याचे निष्पन्न। अर्थसंकल्पातच ठरवा आयात निर्यातीचे धोरण। शेतकरी उद्योगांची सरकारकडे मागणी। मी साधू संत नाही, बीडमधील गुंडांना अजित पवारांचा इशारा। गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही। वर्धा जिल्ह्यात CCIच्या कापूस खरेदीला ब्रेक। गोदाम अन फॅक्टरी फुल। बंदच्या अफवेचा परिणाम। हिंगणगाव, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी व वर्धा येथील गोदामे फुल। विद्यार्थ्यांना मिळणार मसाले भात, अंडा पुलाव। शालेय पोषण आहारात 12 पाककृतींचा समावेश। शेंगदाणा 150 वर गेला। नांदेड जिल्ह्यात 8500 हेक्टरवर भुईमुगाचा पेरा। नगदी पिकांकडे पाठ। बाजारात अधिक भाव पण शेतकऱ्यांना मिळतोय अत्यल्पच। महाकुंभातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांनी सरकारला घेरले। सर्वपक्षीय बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वक्सह 16 विधेयक। संपूर्ण सोयाबीन खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवा। आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ॲग्रीस्टॅकवर कळणार शेतकऱ्यांची कुंडली। 5 लाख खातेदार। कागदपत्रांचा त्रास वाचणार। सांगली जिल्ह्यात सुमारे 5 लाख खातेदार आहेत। 26 जानेवारीपासून प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली। ॲग्रीस्टॅकवर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची कुंडलीच कळणार। सुरेश धस सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीतून वगळले। अजित पवार मुंडेंच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट। 40गावमध्ये कापूस खरेदी। CCI कडून 25,000 क्विंटल कपाशीची खरेदी। जागा नसल्याने 8 दिवस खरेदी थांबवली। दररोज 40 वाहनांची आवक। हिंगोली जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे घोडे रब्बीतही पुढे सरकेना। जिल्ह्यात केवळ 18.44% पीक कर्ज वाटप। ST महामंडळाचा आवडेल तिथे कोठेही प्रवास महागला। 15% वाढ होणार। 1 फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू। पैसे भरूनही सोलार कृषी पंप मिळेना। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पैसे भरून 3 महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। बीडमध्ये वारं बदललं। धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी। रात्रीतून उलटफेर होणार का? मोसंबीपेक्षा वजनदार किन्नू खातोय भाव। बीडच्या बाजारात पंजाबमधून होते आवक। बाजारपेठेत मोसंबीला 40 ते 50 रुपये दर तर किन्नूला मिळतोय 70 ते 80 रुपयांचा भाव। लाल मिरचीच्या दरात 35% घट। खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। देशातील लाल मिरचीचे भाव मागील वर्षभरात कमी होत गेलेत। सध्या मिरचीला 12,000 ते 14,000 दरम्यान सरासरी भाव मिळतोय। वाईतील शेतकरी हळद काढणीत व्यस्त। शेत शिवारे गजबजली। भाव चांगला निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान। महाकुंभला दुर्घटनांचे ग्रहण। दुसऱ्या दिवशीही परिसरात भीषण आग। 20 तंबू भस्मसात। नदी जोड प्रकल्पापुढे अनेक आव्हाने। पेक्षा वजनदार किन्नू खातोय भाव। बीडच्या बाजारात पंजाबमधून होते आवक। बाजारपेठेत मोसंबीला 40 ते 50 रुपये दर तर किन्नूला मिळतोय 70 ते 80 रुपयांचा भाव। देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। फेब्रुवारीसाठी 22.50 लाख टन साखर विक्री कोटा। देशातील साखर कारखान्यांसाठी केंद्राचा निर्णय। साखरेच्या दरात तेजीचा अंदाज। टोमॅटोचे दर घसरले। 10 रुपये किलोने विक्री। क्रेट 100 रुपयांना 1000 क्रेटची आवक। महिन्यात क्रेटमध्ये 400 रुपये घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।